हे बघा कातळात खोदलेले पायऱ्या आहेत. तर भावांनो, तुम्ही सरसगड किल्ल्यावर आले तर तुम्हाला या कातळात खोदलेल्या पण पायऱ्या बघायला भेटतील. नक्कीच भावांनो, टॉर्च पेटवा आणि आतमध्ये जा. तर भावांनो, आम्ही चाललोय जराशी जवळ. नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर भावाने मी या पाली ठिकाणी एक सरसगड आहे, सरसगड किल्ल्यावर आलो इथं पायथ्याशी. तर तुम्ही बघू शकता, हा इथे एक बोर्ड आहे. तर तुम्हाला मी थोडक्यात येण्याचा मार्ग सांगतो. तर भावांनो, तुम्ही नांगोटने या साईडने येताना इकडे पाली ठिकाणी पोहोचायचं. तर भावांनो, हा इथून रस्ता आहे आपल्या सरसगडवर जायला. तर भावाने तुम्ही एक बोर्ड बघू शकता, किल्ले सरसगड. भावाने बघा पाटी आहे इथं, देऊलवाडा सरसगड जाणारचा मार्ग आणि जापगाव. आणि एक तुम्हाला अजून एक दाखवतो, इथे एक नकाशा आहे, तुम्हाला दाखवतो. तर आणि नकाशाने साहाय्याने आपण पूर्ण सरसगड किल्ला बघू शकतो. हे बघू शकताय. तर भावानो, आम्ही दोघं जण आलोय. तर आता इथून पुढं वरती जातोय. नंतर तुम्हाला जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवतो वरती गेल्यावर. तर भावानं, आता मी इथून पायवाट येते, पायवाटाने चालू करतो. तर भावानं, आपण इकडनं येतो वरती गडावर येताना, आणि इथं थोडीशी पार्किंगला जागा आहे, तर इथं आपण बाईक लावू शकतो. तर हा माझा मित्र आहे. तर आम्ही आता इथनं पायवाटाने जातो चालत. जे तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर कसं काय आहे ते. तर भावानं, सरसगड हे नावावरच तुम्ही बघू शकता कसं आहे ते. सरसगड म्हणजे सरळ असाच अर्थ येतो त्याचा. कारण वरती चढताना आपण बघू शकतो ना नंतर का सरसगड म्हणजे सरळ असेल किल्ल्यावरती चढायला. तर मी पण तेवढा याचा अभ्यास नाही तेवढा माहिती, पर थोडक्यात माहिती आहे का 90 अंश एवढ्या पायऱ्या आहेत वरती चढायला. तर इथून आपण चालू केलाय, तर जाऊ पुढं. तर चला, नंतर तुम्हाला दाखवतो कसं काय तो व्ह्यू. भावानं बघा, पायवाट आहे भावानं, एकदम सेफ्टी चला इथनं, कारण आजूबाजूला हा जंगल आहे थोडा पायवाटाची. हे बघा, हे आमच्या भाषेत याला कौदर असं म्हटलं जातं. गावठी केळी ह्याला आमच्या इकडं गावठी केळी म्हणतात. आणि हा जर तोडून हे केला तर याच्यात काला नावाची एक गोष्ट असते, ते खायला लागते. तर भावानो, आम्ही दोघं पण आदिवासी आहोत. तर तुम्हाला एक गावठी हे असतं खायचं, ते तुम्हाला सांगितलं माझ्या मित्राने. तर हा पुढं चाललाय. तर भावानो, इकडे येताना एकदम सेफ्टी शूज घालून या, कारण माती पण चिकट झाले. तुम्हाला पाय येताना एकदम चालताना पाय घसरतील, तेव्हा एकदम सेफ्टी आहे भावानो. तर भावानो, हा तुम्ही बघितलाच असेल खेकडा. हे बघा,
तर भावानं एकदम वरती आल्यावर सावकाश चाला. अरे बघ मोठमोठ्या दगडी आहेत. तर भावानं बघा पाली शहर, एकदम पाली शहरच्या एकदम पाठी नजर फिरवली तर हा इथं पुढं वरती आहे सरसगड. ते तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावरती. तर भावानं आता आम्ही इथं जरा पोहोचलोय. तर बघू शकता सरसगड किल्ला. तर भावानं हे बघा इथं. तर भावानं तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता. तर हे बघा सरसगड किल्ला. तर इथं एक पाट आहे आंब्याचं मीठ. सरसगडला सरस करायचंच सलीला आहे. तर चला जाऊया पुढं. आणि एक माझा एक मित्र चाललाय पुढं. तर हा ना हा एवढा उंच दिसतो ना, ते एकदम वरती पायऱ्यात कातळात खोदलेल्या. एवढा चढायचा आहे. ते तुम्हाला पूर्ण जेवढा दाखवता येईल तेवढा तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर. तर भावना आम्ही एकदम जवळपास पायथ्याशी आलोय. थोडासा राहिलाय 4-5 मिनिटाचा वरती चढायला इथं पायथ्याजवळ. भावना इथंच पुढे एक पाटी लिहिले बघ तुम्हाला दाखवतो. तर हा बघा पुरातन वाड्यांचे अवशेष नंबर 1. तर इथंच हा वाड्याचा काहीतरी दरवाजा असेल किंवा काहीतरी आहे इथं. असं मला वाटतं इथूनच प्रवेशद्वार असेल स्टार्टिंगचा. हे बघा इथं पण आहे. हे मला वाटतं 100% तेच आहे. सरसगडवर जायला इथून गेट असेल. आपल्या पहिले प्राचीन काळात इथून असं वरती जायला असेल. ते बघा तुम्ही. तर आता आम्ही वरती जातोय. तर वरती गेल्यानंतर दाखवतो व्ह्यू कसा आहे ते. तर भावानं हे बघा इथं पाण्याचा टाक आहे. तर भावानं तुम्ही बघू शकता. बघा किती भरलाय. पाण्याचा टाक आहे इथं हे बघा. तर भावानं आता आम्ही वरती चाललोय इथून. बघा भावानं आता आम्ही वरती चढतोय. तर भावानो हे बघा बघू शकता तुम्ही एकदम वरती चढायला आहे. भावाने येताना एकदम सावकाश आहे कारण कातळ चिकट झालेत. हे बघा भावानो बघू शकता. यांनी वरती चढायचं आहे आता. तर सुरुवात करणार आहोत. तर भावांना आता मी ट्रेकिंग चालू करतो गड चढायला. तर तो वरती हे बघा एकदम सावकाच्या येताना एकदम पाय स्लिप मारतो या कातळावर. तर एकदम सावकाशी भावानो खतरनाक रिस्क पायऱ्या आहेत. इकडं एकदम कातळ आहेत आणि माती पण आहे. तर एकदम चिकट झाले. तर भावानो स्वतःच तरी सेफ्टी घेऊन नक्कीच या भावानो. हे पाय लगेच सरकतात.
माझा मित्र आहे. बघा वरती ट्रेकिंग चालू झाले. भावना एवढ्या उंच आहेत ना, त्या इथून चढायला लय बेकार आहे. तर भावानं तुला वरून एकदा परत एकदा पाली दाखवतो. भावानं हे बघा कातळात खोदलेले पायऱ्या आहेत. तर भावानं तुम्ही सरसगड किल्ल्यावर आले तर तुम्हाला या कातळात खोदलेल्या पण पायऱ्या बघायला भेटतील. तर भावानं तुम्ही नक्कीच या सरसगड किल्ल्यावर भेट द्या. हे बघा बघू शकता तुम्ही कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. तर भावानं एवढा रिक्स ट्रेक आहे ना. हे बघा बघू शकता तुम्ही कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत त्या. तर भावाने इथून आपल्याला वरती चढायचं आहे व दोर बांधलाय. तर एक माझा मित्र एकदम सावकाश काळजी घेऊन चढतोय. तर मी पण एकदम आता काळजी घेऊन स्वतःची काळजी घेऊन चढतो. ते भावानं पुन्हा एकदा तुम्हाला नक्की सांगतो, येताना सेफ्टी शूज एकदम सेफ्टी एकदम घेऊन या. तर भावाने ह्या पायऱ्या इथून चढताना येऊन काही त्रास नको व्हायला. तर भावानं नक्कीच स्वतः सेफ्टी घेऊन या. तर भावानं आम्ही थोड्याच्या पायऱ्या चढून इथं चढलोय. तर तुम्हाला इथं एक कातळात कोरी गुहा तुम्हाला दाखवतो. हे बघा एकदम आतमध्ये आहे. तर भावानं या गुहेत आतमध्ये जाताना नक्कीच भावानं टॉर्च पेटवा आणि आतमध्ये जा. तर भावानं आम्ही चाललोय जराशी जवळ. तर भावानं एकदम काळोख आहे, एकदम अंधार आहे. भावानं एकदम येताना सावकाशा. तर भावानं इकडं एकदम अंधार आहे. तर नक्कीच भावानं टॉर्च घेऊन इकडं आतमध्ये जा, कारण आजूबाजूला काही साप किंवा विंचू दपलेले असतील, ते नक्कीच आपल्याला अटॅक करतील. तर भावानं नक्कीच टॉर्च घेऊन आतमध्ये जा. तर भावानं आम्ही आता वरती चाललोय. तर वरती गेल्यावर नंतर तुम्हाला दाखवतो. तर भावाने इथून वरती जायचं, आपल्याला चढायचं आहे. तर भावानो फायनली आम्ही या सरसगडवर चढलोय. तर इथून एक ट्रेकिंग चालू आहे इथून पायऱ्या चढायला. तर भावानो नक्कीच तुम्ही येताना स्वतः सेफ्टी घेऊन या आणि या पायऱ्या चढताना एकदम सावकाश चढा. एकदम रिक्सी पायऱ्या आहेत. तर भावानो नक्कीच तुम्ही या, कारण आता आमची पण ट्रेकिंग चालू करतो आम्ही. तर भावानो नक्कीच हे पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला भावानो तुम्हाला मी दाखवतो. तर भावानो इथून वरती चढताना नक्कीच भावानो सावकाश चढा, कारण एकदम रिक्स पायऱ्या आहेत, एकदम रिस्की ट्रेक आहे. तर भावानो नक्कीच तुम्ही सांभाळून चढा. तर भावानो इथून तुम्ही चढताना एकदम सावकाश या. तर हे बघा तुम्ही एकदम वरती चढायला आहे, एवढ्या पण वरती. तर भावानो नक्कीच काळजी घ्या. तर भावानो आम्ही आता चढतो इथून वरती. तर एक बघशेता माझा एक वरती मित्र पोचला आहे एवढ्यात. तर आम्ही पण आता चाललो वरती. तर भावानो नक्कीच सेफ्टी घ्या. एकदम 90°च्या पायऱ्या आहेत, एकदम रिक्स आहेत पायऱ्या.
तर भावानं तुम्ही या माझ्या मित्राचा 2 शब्द तुम्ही ऐकलंच असेल. तर भावानं या पायऱ्या चढताना एकदम सावकाश आहे असं पण बोलतोय तो, एकदम माहिती दिले. तर पण एक तरी पाऊल इथं सटकला तर नक्कीच हे भावानं दरीत आपण पोचवू शकतो. तर भावानं तुम्ही नक्कीच एकदम सावकाश या पायऱ्या चढा, एकदम स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच भावानं तुम्ही या पायऱ्या चढा. तर बघू शकता हा व्ह्यू. तर भावाने हे बघा किती उंच पायऱ्या आहेत. तर नक्कीच भावानं तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्याला हँडलोच पाहिजे. तर भावानं बघा. तर भावानं तुम्हाला अजून एक मला आढळलं आहे. ते आपण वरती चढताना तर तुम्हाला सांगतो. तर भावानं हे आपल्याला धरायला एक सेफ्टी म्हणून चढायला केलंय ना. तर भावानं तुम्ही येताना नक्कीच हँडग्लोव्ज घेऊन या. सेफ्टी आपल्या हाताला लागायला म्हणू नको. तर भावानं नक्कीच सेफ्टी घ्या, कारण या पकडताना त्रास होतो, लाल होतात हात. कारण घसताना असा पकडताना खेचतो ना आपण, तर तो खेचताना आपल्या हाताला इजा होतात. तर भावानं तुम्ही येताना नक्कीच हँडग्लोव्ज घेऊन या. तर भावाने एवढ्या वरती चढलो तर आम्हाला नक्कीच हाताला त्रास झालाय. तर भावानो आम्ही इथं पोचलोय आपल्या महाद्वार इथं, दरवाजा इथं. तर भावानो आता इथून आम्ही वरती चढायला सुरुवात झाली. तर भावानो तुम्हाला वरती गेल्यानंतर जेवढं काही लेणी असतील किंवा काय असतील ते तुम्हाला पूर्ण दाखवतो. जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढा दाखवतो भावानो. तर हा एक पाली दरवाजा आहे असा महाद्वार. तिथून एक आपण सुरुवात करू आता भावानो. तर चला जातोय. तर भावाने बघा सुरक्षा चौकी देवडी. प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही गेले तर भावाने एक अशी देवडी तुम्हाला बघायला भेटते. तर नक्कीच भावानो कुठल्या पण तुम्ही किल्ल्यावर जा तर ही सुरक्षा चौकी देवडी म्हणजे असतेच असते. तर भावानो तुम्ही कधी सरसगडून नसाले तर नक्कीच या. हे बघा तर भावने तुम्हाला दाखवलाय हे सुरक्षा चौकी देवडी म्हणून. तर इथून परत एक पायऱ्या आहेत, आता आपण वरती जाऊया. तर चला दाखवतो. दाखवतो झेंडा बुरुज आहे. बघू शकता तुम्ही तर आपला बोर्ड लावलाय झेंडा बुरुज. तुम्हाला एक बुरुज दाखवतो. गावामध्ये तुम्ही बघू शकता हे एवढं पण हा एकदम बुरुज आहे ना. बघू शकता तुम्ही गावाने एकदम बघताना एकदम स्वतःची काळजी घ्यावा. मला भावाने दाखवला आपला झेंडा बुरुज. अजून आम्ही वरती बाले किल्ल्याकडे गेलो नाही. मला किल्ल्यावर दाखवतो.
इथं पुढं पण आहे ते तुम्हाला दाखवतो ब्रुज. एकदम एवढा पण हे आहे लांबच्या लांब ते एक ब्रुज आहे, झेंडा ब्रुज. या ब्रुजचं नाव झेंडा ब्रुज आहे. तर भावानं इकडं इथपर्यंतच आहे, कारण एकदम खाली टेकडे आहे भावानं. तर भावानं तुम्ही काय पुढं जाऊ नका बघायला. तर भावानं जेवढा तुम्हाला इथं बघता येईल तेवढाच बघा. भावानं एकदम रिक्स काम आहे. तर भावानं तुम्हाला एक आता पाण्याचे टाके दाखवतो. हे बघा पाण्याची टाके, टाके क्रमांक 10 आहे. मला वाटतं हा 10वा टाका आहे. तुम्हाला हे बघा दाखवतो पाण्याचा टाका. पुरातन वाड्याचे अवशेष इथं पण. हे बघा पुरातन वाड्याचे अवशेषण आहे इथं. तुम्हाला माझे मित्रांनी पण सांगितलं आहे का पुरातन वाड्याचे अवशेषण आहे. हे बघा. तर भावानं आता आपण तिकडे पब्लिक आहे त्या साईडने आपल्या वरती चढायचं आहे. तर चला भावानं तिकडे जातो आम्ही आता. तर भावानं येथे बोर्डवर लिहिलं आहे दक्षिण बुरुज. तर तुम्ही बघू शकताय दक्षिण बुरुज म्हणून असा लिहिला आहे. तर एवढा पण हा आहे ना, तर तेवढा पण एक बुरुज आहे, बघू शकता तुम्ही. तर भावानं आम्ही तुम्हाला एक लेणी आहे ते दाखवतो. तर हे बघू शकता. तर म्हणून पाण्याची टाके क्रमांक 2 हे बघा. राहणे इथे एक देवस्थान आहे. तर आणि तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवलंय. तर भावानं आम्ही आता एक इकडं वरती चाललोय आता. ह्या वरती गडावर जायला लागेल. तर भावानं इथे एक पाण्याचा टाकी आहे 5 नंबरचा. तर तिथे एक होता 3 नंबरचा, तो काही व्हिडिओ मध्ये कॅप्चर झाला नाही. तर भावना 5 नंबरचा आहे. तर इथं आता पुढं चाललोय. तर जेवढा तुम्हाला जे दाखवता येईल तेवढं पूर्ण दाखवतो. तर भावानं धुग एकदम वाढले, एकदम मस्त बघायला आलंय. तर भावानं तुम्हाला एकदा एक सांगतो. तर भावाने तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितले असेल, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर भावानं नक्कीच लाईक शेअर करा आणि नक्कीच जमलं तर सबस्क्राईब पण करा भावानं. तर भावानं आता आम्ही पुढं चाललोय, तुम्हाला दाखवतो. तर इथे एक पाण्याची टाकी आहे, ते पण एक दाखवतो तुम्हाला. तर हे बघा पाण्याची टाकी क्रमांक 6. जरा फोटो करते कुठे कुठे तर तुम्हाला एक दाखवतो. कातळ कोरीव खोली क्रमांक 5. तर हे बघा ना भावानं, खोली आहे इथं. त्या साईडला पण आहे, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा भावानं, कायचे भांडे कुठला त्या काय ये उतरायला आहे. काय दालीन बिलीन रे. तर भावानीकडे आता वरती आलं ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा भावानं, तर इथं पण एक पाण्याची टाकी आहे क्रमांक 8 मोती हौद.
हौद पण बोलले जातं याला पाण्यात टाकेला. तर बघू शकता तुम्ही ना इथं पण खाली जायला तर बालिक किल्ल्याकडे. पण महादरवाजा इथं आहे खाली, तुम्हाला दाखवतो. इथं पण दरवाजा नंबर 2 तो पण एक आहे. हे बघा भावांनो, एक तुम्हाला एक दाखवतो महादरवाजा. तो खाली जातो, तुम्हाला दाखवतो. तर भावाने बघू शकता एक दरवाजा आहे तो. तर भावांना आता इथं बालिक किल्ल्याकडे जाण्याचा वाट आहे. तर जातो आम्ही वरती. उतरताना जरा गरम तर भावांना आता इथून चढायला आहे, 1-2 रिक्स आहे. तर तुम्हाला मी दाखवतो एकदम. हा बघू शकता तुम्ही, चढायला एक रस्सी बांधली होती. तर चला दाखवतो तुम्हाला. मी भावाने व इथे एक टाक आहे पाण्याचा. भावाने तुम्हाला एक इथे एक पाणी टाकी क्रमांक 11 तुम्हाला दाखवलंय. चला इकडनंच ना. तर भावांना आम्ही आता बालेक किल्ल्यावर चढलोय, म्हणजे सरसगड किल्ल्यावर. तर हे बघा इथं बोर्ड दाखवलंय, बालेक किल्ला दुर्ग सरसगड. तर भावांना आम्ही आता वरती एकदम वरती चढलोय. तुम्हाला इथला जो व्ह्यू असेल तो जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवतो तुम्हाला. तर हे भावांना नक्कीच पुढं दाखवतो. तर हे बघा भावांना, तर भावांना आम्ही सरसगडवर पूर्ण चढलोय. तर तुम्हाला एक इथं एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा मंदिर आहे. तर आतमध्ये जातो, दर्शन घेतो, तुम्हाला दाखवतो. तर भावाने बघू शकता मंदिर आहे.
तर भावांनो सरसगडवर आलेलो तर सरसगडवर पूर्ण बघितला आहे आणि ब्लॉग पण बनवला आहे. तर भावांनो आता इथंच एंडिंग करतो. तर भावांनो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर नक्कीच भावांनो लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता नक्कीच भावांनो सबस्क्राईब करून जा. चला भावांनो.